मी शैला आहे आणि मी खूप गरीब कुटुंबातली मुलगी आहे. माझ्या घरात आई बाबा आणि 2 मोठे भाऊ असे आम्ही 5 जण राहतो. माझे बाबा पूर्णपणे दारूच्या आहारी गेले. काही लोकांची धुणी भांडी करून आम्हाला सांभाळते आहे. पैशा अभावी तिने आम्हा तिघांची शिक्षणे थांबवली आणि माझे मोठे भाऊ आता कंस्ट्रक्शन साईटवर मजूर म्हणून काम करत आहेत. मला शाळेत जायची खूप आवड होती, पण 8वी पर्यंत शिकल्यावर माझ्या आईने माझे नाव शाळेतून काढून टाकले. मला आयुष्यात काहीतरी करायचे होते जेणेकरून आमच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारेल. मी माझ्या आईला सांगितले की कमीत कमी मला तरी शिकू दे. मी शिकले तर आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. पण माझ्या आईने काही माझे ऐकले नाही आणि वयाच्या 14व्या वर्षी मला एका ठिकाणी घरकाम करायला लावले. त्या घरात एक 60 वर्षाचे आजोबा दिनाराम शेठ, त्यांचा मुलगा, सून आणि नातवासोबत राहत होते. त्यांचा नातू 16 वर्षाचा होता. त्याचे नाव संकेत होते. तो माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी मोठा होता. कधी कधी मी त्यांच्याशी बोलायचे तेव्हा संकेतची आई चिडायची आणि त्याला म्हणायची की असे कामवाली सोबत गप्पा मारत बसणे हे तुला शोभत नाही, तू तिच्यापासून दूर राहा. पण तरीही जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळायची तेव्हा संकेत माझ्याशी बोलायचाच. मी दिवसभर या घरात राहून त्यांची सेवा करायची. त्यांना हवे नको ते पाहायची. शेठजी 60 वर्षाचे होते, पण ते 40-50 वर्षाचे दिसायचे. त्यांचे शरीरही बऱ्यापैकी मजबूत होते. 2 वर्ष सर्व काही ठीक चालले होते, पण जसजशी मी तारुण्यात पाऊल ठेवत होते तसतसे शेठजी माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. ते माझ्याकडे नेहमी रोखून बघतायत की काय, असा मला भास होऊ लागला. संकेतही आता मोठा झाला होता आणि त्याला जेव्हाही संधी मिळेल तेव्हा माझ्याशी बोलायचा. पण त्याच्या आईला आम्ही एकमेकांशी बोलणे पसंत नव्हते, म्हणून आम्ही लपून छपून एकमेकांशी गप्पा मारायचो. एके दिवशी शेठजीने मला त्यांच्या खोलीत बोलावले आणि म्हणाले, बेटा, आज माझा गुडघा खूप दुखतो आहे, जरा प्लीज त्याला मसाज करून देशील का? त्याचे 200 रुपये मी तुला देईल. मला खूप आनंद झाला, कारण हा पैसा आमच्या घरासाठी खूप आहे. शेठजींच्या घरी दिवसभर काम करण्याचे महिन्याकाठी मला फक्त 8,000 रुपये. शेठजीची सेवा करण्याबरोबरच घरातील छोटी मोठी कामेही करायची. पण आज पहिल्यांदाच जास्तीचे पैसे मिळणार होते, तेही माझ्या हातात. नाहीतर माझे पगाराचे पैसे त्यांची सून डायरेक्ट माझ्या आईला देत असे. मी शेठजींना मसाज करण्यासाठी तेल घेतल्यावर त्यांनी अचानक त्यांचे धोतर मांड्याच्याही वरती सरकवले. मला ते खूप विचित्र वाटले, पण त्याकडे मी दुर्लक्ष करून हलक्या हाताने त्यांच्या गुडघ्याला मसाज करू लागले. त्यांनी डोळे बंद केले आणि काही न बोलता ते शांतपणे बसून होते. मी त्यांना सुमारे 1 तास मसाज केला. त्यानंतर मी तिथून माझ्या घरी निघून आले. दुसऱ्या दिवशी मी कामावर गेल्यावर शेठजी मला संध्याकाळी म्हणाले, बेटा, कालप्रमाणे आजही माझ्या गुडघ्याला मसाज कर. आणि त्याचे त्यांनी पुन्हा 200 रुपये दिले. आता हे रोजच होऊ लागले. रोज ते मला जास्तीचे पैसे द्यायचे आणि हे काम करायला लावायचे. पण एके दिवशी असे काही झाले की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी भीतीने थरथर कापू लागले. ते पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मी फक्त 16 वर्षाची होते, त्यामुळे मला काय करावे हे समजत नव्हते. त्या दिवशी शेठजींनी मला गुडघ्याला मसाज करायला सांगितले होते, पण जेव्हा त्यांनी त्यांचे धोतरवर उचलले तेव्हा मी खूप घाबरले. त्यांनी अंडरवेअर घातली नव्हती, पण तरीही ते धोतरवर करून काही झालेच नाही असे निवांत बसले होते. मला काही कळेनाच की त्यांनी असे का केले. त्यांना माझ्याकडून काय हवे होते. आता मनात शंका येऊ लागली की यात त्यांचा काहीतरी घाणेरडा गुप्त हेतू नक्कीच दडलेला आहे. शेठजी माझ्याकडे पाहू लागले. कदाचित झालेल्या प्रकारावर ते माझी काय प्रतिक्रिया येते ते बघत असावेत. मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, पण मजबुरीने मी त्या दिवशी त्यांच्या गुडघ्याला मसाज करत राहिले. अचानक ते तोंडाने विचित्र आवाज काढायला लागले. त्यावेळी मी खूप घाबरले होते आणि मला तिथून पळून जावेसे वाटले होते. पण कसा तरी तासभर मसाज केल्यानंतर मी अक्षरशः घामाघूम झाले आणि पळून गेले. घरी गेल्यावर मी आईला सांगितले की मला आता हे काम करायचे नाही. मी रडायला लागले, पण आईने मला रडण्याचे कारण देखील न विचारता सरळ सांगितले की या घरात राहायचे असेल तर सर्वांना काम करावे लागेल. घरात बाबा सोडून आम्ही सगळेच कमवत होतो. आता आमची परिस्थिती मजबूत नसली तरी हलाखीची नक्कीच नव्हती. आता घरात टीव्ही, फ्रीज असे सर्व काही होते, पण तरीही माझ्या आई बाबांचा लोभ काही संपत नव्हता. आज माझे काय झाले ते मी त्यांना सांगू शकले नाही आणि आता मला भीती वाटायला लागली होती की कदाचित माझेच काहीतरी चुकले असेल. पुढचे 2 दिवस मी कामाच्या बहाण्याने घराबाहेर पडले खरे, पण कामावर न जाता मी दुसरीकडे जाऊन काम शोधू लागले. मला वाटले की मी मिळेल ते काम करेल, पण मी आता त्या शेठजीकडे परत जाणार नाही. दुर्दैवाने 2 दिवस मला काही काम मिळाले नाही. 3ऱ्या दिवशी अचानक वाटेस संकेत भेटला आणि तो मला विचारू लागला की
तू 2 दिवस कामावर का आली नाहीस? मी संकेतला गेल्या 2 वर्षापासून ओळखते आणि त्याला आता माझा चांगला मित्र मानते. मी म्हणाले, संकेत मला आता तिथे काम करायचे नाही. मी दुसरी नोकरी शोधत आहे. पण माझ्या आईला त्याबद्दल माहिती नाही, नाहीतर ती मला घराबाहेर काढेल. माझे बोलणे ऐकून संकेतला धक्काच बसला आणि म्हणाला, काय झाले? तुला तिथे काम का करायचे नाही? म्हणाले, तुझे आजोबा ते ते एवढे बोलून मी गप्प झाले. मी त्याला यापेक्षा जास्त काही सांगू शकत नव्हते, कारण मला स्वतःचीच लाज वाटत होती. संकेत म्हणाला, काय झाले? आजोबा ओरडले का तुला? अगं, ते आता म्हातारे झाले आहेत. आमच्यावर पण असेच ओरडतात. पण ते मनाने खूप चांगले आहेत, दिलदार आहेत आणि ते नेहमी गरिबांना मदत करतात. तुला माहित नाही, पण ते तुला त्यांची नातच मानतात. त्यांनी बँकेत तुझ्या नावाने एक अकाउंट उघडले आहे. त्यात ते दर महिन्याला 2,000 रुपये जमा करत आहेत. आतापर्यंत त्यांनी गेल्या 2 वर्षात तुझ्या नावे 48,000 रुपये जमा केले आहेत. तुझे लग्न ठरले की आहेर म्हणून तुला ते पैसे देणार आहेत. बाकी ते थोडेसे विक्षिप्त आहेत आणि त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील तर प्लीज तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस आणि उद्यापासून कामावर ये. मी घरच्यांना सांगेल की तुझी तब्येत ठीक नव्हती आणि म्हणूनच तू आली नाहीस. आता मी विचार करू लागले, कदाचित माझा गैरसमज झाला असेल. त्या दिवशी अंडरवेअर घालायला विसरले असतील आणि गुडघा खूप दुखत असल्यामुळे तोंडातून असे आवाज काढत असतील. कदाचित मी खूप विचार करत आहे. बिचारे शेठजी 60 वर्षाचा आहे. संकेत सांगतोय की मला ते त्यांची नातच मानतात. ते माझ्या लग्नासाठी पैसे जोडत आहेत आणि मी इतकी वेडी आहे की मी त्यांच्याबद्दल असा विचार केला. दुसऱ्या दिवसापासून मी पुन्हा कामावर जाऊ लागले आणि शेठजी मला पुन्हा त्यांच्याकडे बोलावून त्यांच्या गुडघ्याला मसाज करायला सांगू लागले. पण आता माझ्या लक्षात आले की प्रत्येक वेळी त्यांनी अंडरवेअर घातलेली नसायची आणि जेव्हा जेव्हा मी त्यांच्या गुडघ्याला मसाज करे तेव्हा तेव्हा ते डोळे मिटून तोंडाने चित्रविचित्र आवाज काढीत. मला हे काम करणे अजिबात आवडत नव्हते. मला फार भीती वाटे. पण मी आता त्याकडे दुर्लक्ष करू लागले होते. दरवेळी मिळणारे जास्तीचे पैसे आणि दर महिन्याला माझ्या नावे बँकेत असणारे पैसे याच्या लोभापायी मी गप्प होते आणि काही न बोलता तोंड दाबून बुक्याचा मार सहन करत होते. एके दिवशी मी शेठजींच्या गुडघ्याला मसाज करत असताना संकेतची आई खोलीत आली. ती येण्याची चाहूल लागताच शेठजींनी त्यांचे धोतर अगदी नीट जुळवून घेतले. आता माझी तर खात्री झाली की हे सर्व ते मला दाखवण्यासाठीच करत आहेत. तरीही मजबुरीने मी रोज कामावर यायचे. एके दिवशी संकेतच्या आईने माझ्या आईला फोन करून सांगितले की आम्ही 2 दिवस बाहेर जात आहोत आणि शेठजी एकटेच घरी आहेत. तुमच्या मुलीला 2 दिवस आमच्या घरी राहावे लागेल आणि माझ्या सासऱ्यांची सेवा करावी लागेल. तसेच घरातील सर्व कामही करावी लागतील. त्यासाठी तिने माझ्या आईला 2,000 रुपये वेगळे दिले. हे ऐकून मी घाबरले. मला अजिबात बरं वाटलं नव्हतं. मी संकेतला फोन करून सांगितले की मला खूप चिंता वाटत आहे. संकेत म्हणाला, माझे आजोबा खूप दयाळू मनाचे आहेत. तुला काही घाबरण्याची गरज नाही. पण मी संकेतला ते रोज माझ्याशी काय करतो हे मी सांगू शकत नव्हते. त्यांच्या घाणेरड्या वागण्याने मी कंटाळले होते आणि आता मला 2 दिवस त्यांच्यासोबत घालवावे लागणार होते. सर्वजण जाताच मी स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करायला सुरुवात केली. जेवण तयार होताच शेठजींनी मला त्यांच्याकडे बोलावले आणि म्हणाले, बेटा, आज माझी तब्येत खूप खराब आहे. आज तू माझ्या संपूर्ण शरीरात मसाज कर. त्यांनी त्याबद्दल मला 500 रुपये दिले. पहिल्यांदा मी घाबरले, पण 500 रुपये पाहून माझे डोळे लकाकले. मी मनात विचार केला, रोजच्या सारखेच तर मसाज करायचे आहे. मी त्यांना म्हणाले, शेठजी, आधी आपण जेवूयात, मग सगळी कामे आटपून मी तुम्हाला मसाज करेन. दिवसभराच्या कामानंतर खरं तर आज मी खूप थकले होते. पण 500ची नोट बघून मला पैशाचा मोह झाला. तरीही मला आतून खूप अस्वस्थ वाटत होते. माझे हृदय खूप विचित्रपणे धडधडत होते. जेवण झाल्यावर मी भीतीतच शेठजीच्या खोलीत आले. माझा घसा पूर्णपणे कोरडा पडला होता. माझा श्वास खूप वेगाने होत होता. मी आत येताच शेठजींनी खोलीचा लाईट बंद करून मंद लाईट लावली आणि त्यानंतर त्याने मला तेल दिले आणि मग त्यांनी त्यांच्या अंगावरील सर्व कपडे काढले. त्यांना असे पाहून माझी अवस्था खूप वाईट झाली आणि मी पूर्ण थरथरू लागले. तरीही मी त्यांना मसाज करू लागले. ते मसाजचा आनंद घेत होते. आधी ते उपडे झोपले होते, नंतर काही वेळाने सरळ झोपले. त्यांना त्या अवस्थेत पाहून मी किंचाळले आणि मला घाबरताना पाहून शेठजी हसायला लागले. त्यांनी मला फुल बॉडी मसाज करायला सांगितल्यामुळे मी खूपच घाबरले होते. थरथरत्या हाताने त्यांना मसाज करत होते. पण शेठजींनी मला हातही लावला नाही की माझ्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नही केला नाही. जवळपास 2 तास मसाज केल्यावर ते म्हणाले, आता तू जाऊन झोप. मी त्यांच्या खोलीतून बाहेर आले खरी, पण माझ्या आत एक विचित्र अस्वस्थता मला जाणवायला लागली. मी दाराबाहेर उभी होते आणि माझा श्वास खूप जोरजोराने होत होता.
मला काय होत होते ते मला कळत नव्हते, पण मला पुन्हा त्यांच्या खोलीत जावीशी वाटत होते. माझ्या तनामनात एक कसलीशी नशा पसरू लागली. हे काय झाले होते मला? मी परत त्यांच्या खोलीत गेले. शेठजी माझ्याकडे पाहून हसायला लागले आणि म्हणाले, माझ्याकडे ये. आणि त्यानंतर त्या खोलीत जे काही झाले ते खूप भयानक होते. मी रात्रभर ओरडत राहिले, पण माझा आवाज ऐकायला घरी कोणी नव्हते. हा माझा पहिला अनुभव होता. शेवटी शेठजींनी मला त्यांच्या जाळ्यात अडकवलेच. कदाचित त्यांना मी स्वतःहून त्यांच्याकडे जावे असे वाटत असावे. आणि 2 दिवस तेच चालू राहिले. त्यानंतर ते म्हणाले, तू तुझ्या घरी जा आणि 2 दिवस आराम कर. संकेत आणि त्याचे कुटुंबीय आता परत आले होते, पण माझी अवस्था फारच वाईट झाली होती. मला नीट चालता येत नव्हते आणि घरी पोहोचेपर्यंत मला ताप आला होता. माझी वाईट अवस्था पाहून आईला शंका आली आणि ती मला काय झाले असे विचारू लागली. मी रडायला लागले आणि तिला झाला सगळा प्रकार सांगितला. ती रागाने बेफान झाली. मला वाटले की ती मला पोलीस स्टेशनला तक्रार करायला नेईल, पण तिने तसे काहीही न करता ती थेट मला शेठजींकडे परत घेऊन गेली आणि म्हणाली, मला शैलाने सगळे सांगितले आहे. आता मी हे सारे सगळ्या जगाला ओढून सांगेल की तुम्ही माझ्या मुलीसोबत काय केले ते. शेठजी फार घाबरले. त्यांना हे चांगलेच माहीत होते की मी अल्पवयीन असल्यामुळे ते अडचणीत येऊ शकत होते. त्यांनी आपले तोंड बंद ठेवण्याच्या बदल्यात माझ्या आईला 2 लाख रुपये देऊ केले आणि वर तिला वचन दिले की माझे लग्न संकेतशी लावून देतील. त्यांनी मला एका सरकारी शाळेत प्रवेश मिळवून दिला आणि मी जेव्हा 18 वर्षाची झाले तेव्हा त्यांनी माझे संकेतशी लग्न लावून दिले. आता माझे आयुष्य खूप सुधारले आहे. ज्या घरात मी एकेकाळी मोलकरीण होते त्याच घराची आता मी मालकीण बनले आहे. आमच्या लग्नाच्या 1 वर्षातच शेठजी वारले. नंतर मला कळाले की त्यांना कॅन्सर होता आणि त्यांच्याकडे फार दिवस उरले नव्हते. कदाचित त्यांना त्यांचे तारुण्य पुन्हा एकदा जगायचे असेल, म्हणूनच त्यांनी माझ्याशी असे नाते निर्माण केले असेल. कदाचित मरण्यापूर्वी त्यांना त्यांची इच्छा पुरी करायची असेल. असो, त्यांनी बरीच मालमत्ता माझ्या नावावर केली होती. माझ्या आणि शेठजींमध्ये जे काही घडले ते मी संकेतला कधीच सांगितले नाही, कारण संकेत त्यांच्या आजोबाला एक चांगला माणूस मानत होता आणि मला हे सर्व सांगून त्यांना दुखवायचे नव्हते. पण तो दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकले नाही आणि जेव्हा कधी तो दिवस मला आठवतो तेव्हा मला शेठजींची आठवण येते. कहाणी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.